जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आवाज विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शांतपणे ऐकत असाल तर एका शेअरने सुरुवात करतो. ही रचना कवी दुष्यंत कुमारची आहे आणि आपल्या दांडेकर कॉलेजचे विद्यार्थी काय म्हणतात ते म्हणतात, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आपणा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष CA सचिन कोरे, उपाध्यक्ष मान्य श्री प्रताप वारैया, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, विश्वस्त मान्य श्री जगन्नाथ पिलाजी राऊत, व्यवस्थापन मंडळाचे मेंबर आमचे मार्गदर्शक माननीय श्री सुरेश जोशी, मान्य श्री पंढरीनाथ मेहर, माननीय सो ज्योती मेहर, मान्य श्री राम प्रसाद निराळा, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक महेश देशमुख, प्राध्यापक तानाजी पोळ सर, उपप्राचार्य प्राध्यापक अरुण सुरती, पर्यवेक्षक डॉक्टर हर्षद वनमाळी, पर्यवेक्षक संजय येवले, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पायल चोलेला, आपणा सर्वांचे क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की नटराजाच्या मूर्तीला हार आपण अर्पण करावा, दीपप्रज्वलन करावे आणि या वार्षिक स्नेहसंमेलनाचं औपचारिक उद्घाटन करावे. आदरणीय CA सचिन कोरे साहेब, आपणास विनंती आहे की या वार्षिक स्नेहसंमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा त्याचा प्रारंभ आपण करावा. जगन्नाथ पिलाजी राऊत, संस्थेचा सचिव सुधीर कुलकर्णी, कोषाध्यक्ष मंगेशजी पंडित, आदरणीय सावे सरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. मांगल्याचे दीप उजळत आहेत. हे प्रतिकात्मक आहे. प्रारंभ होत आहे. तुमच्या कलागुणांना वाव देणारा हा वार्षिक सोहळा, तुमच्या आनंदाचा सोहळा. टाळ्या घ्या.
सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर यांना विनंती आहे की त्यांनी मान्यवरांचे सपुष्प स्वागत करावे, गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. प्रथम संस्थाध्यक्ष CA सचिन कोरे. गुलाबाची फुलं घेऊन या लवकर सावे सरांच्या हातात. आदरणीय सावे सर आपल्या संस्थाध्यक्षांचं स्वागत करत आहे. अरविंदजी वर या. उपाध्यक्ष मान्य श्री प्रताप वारैया. सचिव मान्य श्री सुधीर कुलकर्णी. सचिव मान्य श्री अनिल पाटील. मान्य श्री अनिल पाटील पुढे या. आपण सावे सरांच्या हस्ते आपलं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. आमचे विश्वस्त आदरणीय जगन्नाथ पिलाजी राऊत. व्यवस्थापन सदस्य आमच्या NSS टीमवर खूप प्रेम असलेले माननीय श्री सुरेश जोशी. NSS वर ज्यांचं खूप प्रेम आहे मान्य श्री पंढरीनाथ मेहर. मान्य सो ज्योति मेहर. मान्य श्री राम प्रसाद निराला. मान्य श्री राम प्रसाद निराला. अरविंदजी कंसारा यांना मी पुढे बोलवतोय. सावे सर अरविंदजी कंसारा यांचं स्वागत करावं आपण. आदरणीय कोषाध्यक्ष मंगेशजी पंडित. खूप खूप धन्यवाद सावे सर. क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत कदम यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. आमच्या आदरणीय प्राचार्यांचं स्वागत करावं. प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर. उपप्राचार्य डॉक्टर तानाजी पोळ सर. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पायल चोलेरा मॅडम. उपप्राचार्य प्राध्यापक अरुण सुरती सर. कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश आकरेकर आणि प्राध्यापक पंढरीनाथ घोडे सर पुढे या. वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर हर्षद वनमाळी. वनमाळी सर पुढे. राजू तांडेल यांना विनंती की त्यांनी पुढे यावं. प्रशांत कदम सरांना एक गुलाबाचं फूल द्या. प्रशांत कदम सर क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे या वर्षीचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मारूया आपण. आणि राजू सरांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष रोहित गायकवाड यांना गुलाब पुष्प द्यावं. सगळ्यांनाच ते मागे द्या. खूप खूप धन्यवाद. हा स्वागताचा समारंभ संपन्न झालेला आहे. मी फारसा वेळ न दवडता आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सरांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं.
सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, सर्व प्राध्यापक सहकारी आणि प्रिय विद्यार्थी मित्र, फक्त एकच मिनिट घेतो. तुमच्या सर्वांच्या आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रहो, आपलं सोलोमन दांडेकर महाविद्यालय हे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्येच नाही, मुंबई परिसरामध्ये आणि अखिल भारतीय स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या कारणामुळे नावाजलं गेलेलं आहे. एक अतिशय सुंदर, अतिशय हेल्दी अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट असलेलं कॉलेज, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉलेज, उपक्रमशीलता राबविणारं कॉलेज म्हणून आपलं कॉलेज प्रसिद्ध आहे. मित्रहो, अखिल भारतीय स्तरावर बेस्ट कॉलेज रँकिंग आपल्या कॉलेजला मिळालेलं आहे. वी हॅव रिसीव्ड द बेस्ट कॉलेज अवॉर्ड फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ऑल्सो. अशा या कॉलेजमध्ये आविष्कारच्या स्पर्धेपासून ते युथ फेस्टिवलपर्यंत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलवरच्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करणारे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत, म्हणून हे कॉलेज अधिकाधिक प्रगती करत आहे. आजच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि आपले संस्थेचे आदरणीय अध्यक्ष CA सचिन कोरे सर आणि त्यांची पूर्ण टीम, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, गव्हर्निंग काउन्सिलच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जात आहोत, प्रगती करत आहोत. मी आदरणीय अध्यक्ष सचिन कोरे सरांना विनंती करतो की त्यांनी अनौपचारिकरित्या एक सुंदर गीत आपल्यासमोर सादर करून आजच्या गॅदरिंगचं उद्घाटन करावं. धन्यवाद. आपलं हे वार्षिक स्नेहसंमेलन YouTube लाईव्हवर आहे. पाटील यांचे खूप खूप आभार. आदरणीय CA सचिन कोरे यांना विनंती आहे, ज्यांच्या स्टेटसला एक वाक्य आहे, जगायचं तर प्रत्येक क्षण आनंदाने. त्यामुळे या तरुण तडफदार अशा आमच्या अध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि एक छानसं गाणं इथे सादर करावं. नमस्कार. फक्त 5 मिनिटं फक्त मला द्या, नंतर मग संपूर्ण वेळ तुमचाच आहे. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित आमच्या संस्थेचे विश्वस्त माननीय श्री जगन्नाथ राऊत सर, संस्थेचे कोषाध्यक्ष पंडित सर, संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील सर, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री सुरेश जोशी, श्री पंढरी मेहर, श्रीमती ज्योती मेहर, श्री निराला साहेब आणि श्री अरविंद कंसारा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पायल चोलेरा मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तानाजी पोळ सर, महेश देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सुरती सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकच मिनिटं, प्लीज थोडं शांत राहा, थोडं. आज तुमच्या हा स्नेहसंमेलनाचं औपचारिकरित्या उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो आणि सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करत आहेत त्या कुडू सरांचं देखील आज आपण सर्वांनी अभिनंदन करायला पाहिजे, कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे असा मोक्याचा क्षण आहे की ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण महाविद्यालय इकडे उपस्थित आहे, हे असं फार कमी जणांच्या नशिबात येते. काल मी एक किस्सा सांगितला ज्युनियर कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये की मला वास्तवात घडलेला कालचा किस्सा होता आणि त्यांनी मला संपूर्ण महाविद्यालयामध्ये काय चाललं आहे ह्याची इत्थंभूत बातमी मला काल मिळाली. आज तुम्हाला एक थोडा वेगळा किस्सा सांगतो जो आपल्या महाविद्यालयाशी निगडीत नाही आहे, परंतु मी मागच्या आठवड्यात ज्या वेळेला शेगावला गेलो
प्लीज. मागे आवाज चालू आहे. त्यावेळेला मी बाय ट्रेननी गेलो. येताना जाताना आमच्याच बर्थमध्ये एक विद्यार्थिनी होती. 10-15 मिनिटानंतर ओळख झाली आणि ज्या अर्थी मी कॉलेजला निगडीत असल्यामुळे साहजिकच विद्यार्थी असल्या की मी काहीतरी चौकशी करतो. मी तिला विचारले की बाबा तू कुठे राहतेस, तर ती बोलली मी नागपूरला राहते. आता मी नागपूरलाच चालली आहे, मी इकडे शिकायला असते. अंधेरीला एक काहीतरी तिने सांगितलं मला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स रिसर्चचा करते. तर मी म्हटलं की तुला नागपूरला पण करता आलं असतं. ती म्हणाली हो सर, पण माझ्या थोड्याशा महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत आणि मला थोडंसं माझं टार्गेट वेगळं आहे, त्यामुळे मला इकडे मुंबईला येणं गरजेचं होतं. साधारण परिस्थितीमधली मुलगी होती. एवढा खर्च करून तिकडे PG म्हणून राहून ती अंधेरीला राहते. मी तिला म्हटलं तुला त्रास होत नाही का, तर म्हणाली सर खूप त्रास होतो. मग म्हटलं एवढा त्रास करून घेण्यापेक्षा नागपूरलाच राहायचं. तर नाही बोलले, मला माझं टार्गेट अचीव करायचं आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की एक मुलगी साधारण घरामधली नागपूर सोडून मुंबईला येते, शिक्षणासाठी येते, PGमध्ये राहते, सर्व अडचणीला तोंड देते आणि आपल्याच परिसरामध्ये एवढं महाविद्यालय चांगलं असल्यानंतर आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळते आहे, तर तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला इकडे पालघरमध्ये राहूनच तुम्हाला या शिक्षणाची सोय आहे आणि हेच मोठं काम तुम्हाला मिळते. तुम्हाला काही करायला लागत नाही आहे. आज तुम्हाला कल्पना आहे की हा जो प्लॅटफॉर्म असतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असतो की जिकडे आम्हाला मॅनेजमेंटला काहीतरी संदेश तुम्हाला देता येतो. कारण की बऱ्याच वेळेला आमच्या सभा होतात, पण त्या मीटिंग आमच्या एक ठराविक मर्यादेपुरता काही शिक्षकांपुरता असतात. पण विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र असताना संदेश देण्याची जागा हीच असते. परंतु मला कल्पना आहे की ती जागा जरी असली तरी आज तुम्हाला तुमचा मूड वेगळा आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपल्याकडे आत्ता नॅक येऊन गेलं. नॅकची टीम त्यांनी आपल्याकडे भेट दिली. त्या नॅकचा आपण गेली 2 वर्ष सतत प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर मागच्या महिन्यामध्ये आपल्याला तारीख मिळाली आणि आपण लगीनघाईसारखं कामाला लागलो. व्यवस्थापक मंडळाने आपल्याला संपूर्ण विश्वास दाखवला, आमच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवला. आम्हाला त्यांनी फ्री हँड दिला, सर्व अधिकार दिले आणि त्यामुळे आपण गेल्या 1-2 महिन्यामध्ये संपूर्ण परिसराचा आपण कायापालट केला. त्यामुळे त्या GC सदस्यांना जरा एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत होते त्यांचं. हे नॅकचं काम चालू असताना तुम्हाला कल्पना आहे की किती धावपळ होती. नॅक कोऑर्डिनेटर महेश देशमुख सर इकडे नाही मिळते, त्यांची टीम, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली इकडे, ह्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. फक्त सांगताना एकच वाटते की एक वर्ग राहून गेला ज्याचा मी कुठे उल्लेख करू शकलो नाही, तो आज उल्लेख करतो. विद्यार्थी वर्ग, ज्युनियरचे विद्यार्थी, सिनियरचे विद्यार्थी, ह्या मंडळींनी देखील आपल्यापरीने खूप हातभार लावला आणि विशेष कौतुक वाटते मला ते ज्युनियरचे धीरज राऊत आणि पिंकी पांचाळ मॅडमचा मला विशेष उल्लेख करावा असं वाटतो की ह्या दोघांनी विद्यार्थ्यांना घेऊन इकडे या सजावटीमध्ये खूप मेहनत घेतली. नुसती मेहनतच नाही घेतली तर त्या दोघंही मला येऊन सतत विचारत होते, सर आणखीन काय करायचं आहे का, काहीतरी करायचं आहे का. ही जी काही करायची भावना असते ना, हाच तुमचं काहीतरी वेगळा पण दाखवते. शिक्षक म्हणून पेशा आहे, तुम्ही येता, काम करता, जाता, हे ठीक आहे, पण वेगळं काहीतरी करण्याची एक भावना असते ना, ती माणसाला फार पुढे घेऊन जाते असं मला वाटते. एक लक्षात ठेवा, हे मॅनेजमेंट जे आहे ह्याचा एकच उद्देश आहे, त्यांच्यासमोर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हेच केंद्रबिंदू आहेत. त्यांना सुविधा देणं, त्यांची अडचण बघणं, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणं, हेच फक्त ब्रीद आमच्या या मॅनेजमेंटचं आहे. आणि तुम्हाला निश्चितच सांगतो की जर अशीच प्रगती आपली राहिली तर पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये नुसतं मुंबईपुरतं नाही तर आपलं महाविद्यालयाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमणार, याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे. आणि त्याच विजनने आम्ही पुढे चाललो आहोत. आम्ही काही प्लॅन बनवलेले आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करूया. फक्त एकच विनंती आहे की आज आपण ह्या गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केलेला आहे. त्याच्यामध्ये बराचसा खर्च हा आपला रिपेअर्सवरती झालेला आहे. ह्याचं कारण आहे, इमारती जुन्या आहेत, एवढा मोठा परिसर आहे, पण त्याचबरोबर काही गोष्टी या विद्यार्थ्यांकडे घडतात, ते नासधूस करतात. अतिशय वाईट आहे. मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं विद्यार्थ्यांनो की आपलं घर जसं आपण व्यवस्थित ठेवतो तसं आपलं महाविद्यालय देखील आपण व्यवस्थित ठेवावं. कारण इकडे तुम्ही घडता आहात.
आज जेव्हा तुम्ही आणखीन 10 वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे बघाल त्यावेळेला तुम्हाला ह्या महाविद्यालयाची आठवण येईल. आणि म्हणूनच सांगतो की आपलं महाविद्यालय तुम्ही मस्ती करा, मजा करा, सर्व करा, पण तुमचा शिक्षकांवर असलेला राग, तुमच्या विद्यार्थ्यांवर असलेला राग हा तुम्ही इकडच्या मालमत्तेवर काढू नका आणि या मालमत्तेचं जतन करा. एवढं बोलून मी इकडे थांबतो. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो हॅलो ठीक आहे हॅलो. सो एकदा जोरदार टाळ्या मारूया, टाळ्या वाजवूया. हॅलो हॅलो हॅलो. शेगावला गेल्यामुळे माझं गेले 2 दिवस घसा बसलेला आहे. कुडू सरांनी परत काल आग्रह केला. काल माझा तेवढा उत्साह नव्हता कारण की मी सकाळीच 8:30 सव्वा 8 वाजता घरी आलेलो आणि इकडे आलो. आज थोडा फ्रेश आहे. आज एक थोडंसं उडत्या ट्यूनचं गाणं गाण्याचा प्रयत्न करतो. पिक्चरचं नाव आहे मेरा नाम जोकर. गाणं आहे जाने कहाँ गए वो दिन. हे अतिशय कठीण गाणं आहे. थोडा प्रयत्न करतोय मी. शक्यतो हे गाणं कुठेही परफॉर्म करत नाही की आणि ह्याला खूप हाय ट्यून्स आहेत आणि त्यातच माझा आवाज देखील थोडा बसलेला आहे. गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाए जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम रहो चाहेंगे तुमको उम्र भर तुमको न भूल पाएंगे।
मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने, मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने, मुझको रुला रुला दिया जाती हुई बहार में। जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे, चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है, अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है, साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है। जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे, चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। Thank you very much. जाने कहीं गए वो दिन, खूप सुंदर. ज्या संस्थेचा अध्यक्ष असा कलासक्त असेल त्या संस्थेची मुलं काय असतील याचा तुम्ही विचार करा. मी व्यासपीठाची एक परवानगी घेतो आणि एक कविता इथे सादर करतो. गेली कित्येक वर्ष हे काम आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य महेश देशमुख सर करायचे आणि ते अतिशय सुंदर करायचे. तितक्या ताकदीने नाही पण मी प्रयत्न करतो. ही कविता तुमच्यासाठी आहे, तुमची आहे, ऐकाल तुम्ही. परवा सहज एक कॅन्टीनच्या शेजारी उंबराखाली एक मुलगा बसला होता उदास उदास. मी त्याला विचारलं असं तू उदास उदास का, तर त्याने चक्क कविताच म्हणायला सुरुवात केली. ती कविता अशी: काय सांगू सर, अमृतासारखं लेक्चर पण एका दिवशी विषासारखं भासतं. काय सांगू सर, अमृतासारखं लेक्चर पण एका दिवशी विषासारखं भासतं. काय भुताटकी होते, कोणीतरी येऊन मेंदुळा काळं फासतं. विद्यादेवी आमच्याशी राक्षसिणीसारखी वागते. जेमतेम जेमतेम डिरेर झालेली गाडी रुळावर आणावी